नावाबद्दल मी तुम्हाला असं खुलासा करतो. माझं नाव सुनील पाचुंडे. तर मी सध्याला अपक्ष मध्ये मी उभा आहे. 43 नंबर सोलापूरच्या मतदारसंघाकडे करतोय आज. तर हा जाहीरनामा आहे, बघू शकता की. तर आमच्या जाहीरनामामध्ये महत्वाचे जे मुद्दे आहेत ठळक मुद्दे सांगतो आम्ही. तर हा जाहीरनामा जर आम्ही प्रसिद्ध करतो तर 5 वर्षाच्या कालखंडामध्ये डिझाईन करूनच सांगतोय आम्ही. तर सर्वात जे सोलापूरचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे मूलभूत गरजा. तर त्या मूलभूत गरजामध्ये बघतात पाणी प्रश्न. तर पाण्याचा प्रश्न कसा सुधारू शकतो म्हणजे काय की त्याच्यामध्ये आम्ही होतं की गळती जी आहे सोलापूरमध्ये होणारी ती गळती कशा पद्धतीने कमी होते. त्याच्यातून आम्ही 5 दिवसाचं पाणी पुरवठा पहिल्याच वर्षी 5 दिवसाच्या पूर्वी 4 दिवसाचा मध्ये आणतोय. तर सेकंड म्हणजे आहे सोलापूर इंडस्ट्रियल कॉरिडॉर. तर इंडस्ट्रियल कॉरिडॉर कसा सुधारू शकतो जेणेकरून आपला जो यूथ आहे बाहेर जातो मायग्रेशन होतो तो कसा कमी करू शकतो तो आमचा मोठा आलेला असेल. आणि त्याच माध्यमातून आम्ही स्टार्टअप पण सेंटर उभा करतोय. नॉट ओनली फॉर सोलापूर पण ह्या सोलापूरच्या डिस्ट्रिक्टसाठी आपल्या अवेल. आणि स्टार्टअप कॉरिडॉर म्हणजे आपण आणल्यामुळे त्यांना जे यूथ लोकांना पेमेंट कसं आहे म्हणजे फंडिंग कसं आहे त्या सगळ्या शिक्षण दिलं जाईल. आणि सर्व महत्त्वाचं म्हणजे ह्याच वर्षी आपल्याला सर्व माहिती आहे की एअरपोर्ट जे एवढे एअरपोर्ट आहे एअरपोर्ट लवकरात चालू होईल. आणि आमचा मुद्दा असेल की सोलापूरमधून जे प्राईम लोकेशन असतील की मुंबई आणि दिल्ली त्यांना कधी लवकर मिळावी आमचा प्रयत्न पहिल्यापासून असेल. आणि त्याचसोबत आता सोलापूरच्या अहमदाबाद हैदराबाद तिरुपती गोवा जयपूर वडोदरा नागपूर आणि चेन्नईला फ्लाईट लवकर एकाच वर्षामध्ये चालू होईल. सर्व महत्त्वाचा मुद्दा म्हणजे IT पार्क. आता माझ्याबद्दल सांगायला गेलं तर मी दिल्लीपासून ते सर्व भारतातील सर्व IT पार्कमध्ये स्वतःतून काम केलेलं आहे. दिल्ली असेल, अहमदाबाद असेल, कोलकाता असेल किंवा हैदराबाद असेल किंवा बेंगलोर असेल, चेन्नई असेल त्या सर्व IT पार्कमध्ये काम करून समजले की कुठल्या खास सोलापूरमध्ये कुठल्या पद्धतीचा IT पार्क होऊ शकतो. फिजिकली सांगायला गेलं तर सोलापूर हा पुणे आणि हैदराबादमध्ये सेंट्रलला बसतो. तर त्या दोन्हीचे जे IT पार्क असेल इथे कुठला IT पार्क होऊ शकतो ताबडतोब ह्याचा आम्ही पहिल्याच वर्षी स्टडी करू. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचे शेतकरी सक्षमीकरण. कारण शेतकरी हा डायव्हर्ट झालेला आपला हे आहे. तर त्यांना फंडिंग कसं मिळेल ताबडतोब फंडिंग कसं मिळेल हे शासनाने ज्या मूलभूत गरजा आहेत त्यांना ताबडतोब कशा मिळेल वीज पुरवठा त्या सगळ्या गोष्टी कसं ताबडतोब तो कसं पहिल्याच वर्षापासून आपण विचार करू त्याच्यावर भर देऊ. महत्त्वाचे टेक्स्टाईल असतात आणि गार्मेंट हब. गार्मेंट हब बरोबर काही वर्षापासून सुरू नव्हता. हा ऍक्च्युअल कसा इंजिनिअरिंग करू शकतो पहिल्या वर्षामध्ये पूर्ण त्याचा स्टडी केला जाईल. आणि गार्मेंट हब हे इथे इन्व्हेस्टमेंट इथे सोलापूर इन्व्हेस्टमेंट बाहेरच्या म्हणजे सोलापूर बाहेरचे तिथं कसे येतील त्यांना सुविधा कसा प्रोव्हाइड केला जाईल हा पहिल्याच वर्षामध्ये स्टडी करतो. नगर जिल्हा टाउन प्लॅनिंग. ऍक्च्युली टाउन प्लॅनिंग सोलापूर मिसिंग आहे. आणि हा सोलापूर शहरामध्ये समजावून जाता सोलापूर शहरासोबत हैदराबाद भागामध्ये आणि सोलापूर ह्या भागामध्ये टाउन प्लॅनिंग कसं करू शकतं. टाउन प्लॅनिंगमध्ये व्यवस्था आली, पाण्याची व्यवस्था आली, रस्त्याची व्यवस्था आली. दुसरं म्हणजे रस्ते आणि वाहतूक सुविधा. रस्ते वाहतूक सुविधा जो आहे सध्या सोलापूरचे रस्ते पण केले जातात म्हणजे टेक्निकली तयार केले जातात. त्या टेक्निकली म्हणजे काय पावसाचं पाणी कसं वाहून गेलं त्या पावसाचं पाणी कसं अडवू शकतो ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे स्टडी असेल. हा पहिला वर्ष सांगतोय. दुसरा वर्ष महत्वाचा आहे तर प्रकल्प आरंभ. जे कुठलंही जे आपण काम केलेलं प्लॅनिंग ते सेकंड वर्षामध्ये ते आरंभ होईल. त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे काय की आम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅनसाठी आम्ही ऑलरेडी प्रयत्न केलेला आहे. तर पाठपुरावा करून कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन जितक्या लवकरात लवकर ह्या सोलापूरमध्ये करता येईल ते आम्ही पहिल्याच वर्षामध्ये अचीव्ह करेल. आणि दुसऱ्या वर्षामध्ये सोलापूरमध्ये मेट्रो आणू. आणि त्या मेट्रो कशी असेल तर मेट्रोचा शिलान्यास म्हणजे पायाभरणी आम्ही करू. दुसऱ्या वर्षाच्या सोलापूरमध्ये मेट्रोची पायाभरणी करू आम्ही. महत्वाचं ही मुद्दा आहे. त्याच्यामध्ये रिंग रूट लाईन, रेड लाईन जी सोलापूर जाते, विठ्ठल माऊली ऑरेंज लाईन, स्वामी समर्थ ब्ल्यू लाईन, नारी शक्ती पिंक लाईन ह्या चारही जे मार्ग आहेत पहिल्याच वर्षी सुरू होतील काम त्याचं. त्याच्यानंतर आता प्रश्न पडतो की मेट्रोला निधी कसा आहे. तर निधी कसं आहे त्याबद्दल मी पूर्ण डिटेलमध्ये स्टडी केलं. जसं जागतिक बँक आहे, जिका आहे जी जागतिक बँक आहे तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार आलं. तर मेट्रोचं विस्तारण पण ह्यामध्ये आम्ही केलं. आता सर्वात मोठा जो मुद्दा आहे तो फ्लायओव्हर. तर जे फ्लायओव्हर जे केलेत ना सध्या सोलापूर 11 फ्लायओव्हर ते फ्लायओव्हर थोडं 15-20 वर्षाच्या म्हणजे अनुषंगाने केले. पण हे आमचा जो स्टडी आहे तो आम्ही 100 इयर्सचा विजन घेऊन तो फ्लायओव्हर
पुन्हा व्हेकल आणि दुसऱ्या स्तरावर मेट्रो धावेल अशा प्रकारचा हा जर केला तर 100 वर्षापर्यंत आपल्याला सोलापूरची इन्फ्रास्ट्रक्चर फॉलो होईल. त्याच्यासोबत वृद्धीचं महत्त्व आहे. वृद्धीकरणाचं गाळ काढण्याचा प्रकल्प सुरू केला आहे सेकंड इयरमध्ये. प्रॉपर स्टडी करून गाळ हा फार महत्त्वाचा आहे, कारण गाळ काढली तर 28% 25 ते 28% पाण्याची क्षमता वाढणार आहे. तर पहिल्या वर्षी आपण सोलापूर आणि ह्याच अनुषंगाने केलं तर ह्या सेकंड इयरला आपण जे म्हणतो ना की 5 दिवसात आपण 4 दिवस केलं, पहिल्या वर्षी 4 दिवसात आपण 3 दिवसाला आणतो. ते पाण्याचा प्रोग्राम 3 दिवसाचा अचीव्ह करतो सेकंड इयरला. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती असेल गेल्या आठवड्यामध्ये आपल्या सोलापूरचं तापमान 44 डिग्री चालतं गेल्या वर्षीमध्ये. कुठे तर कोणत्या महिन्यामध्ये? एप्रिल महिन्यामध्ये. एप्रिल महिन्यात 44 डिग्री असेल तर मे मध्ये कसं आहे. तर ह्या अनुषंगाने आम्ही सोलापूर एक ब्रँडिंग करतो. लिंब सिटी म्हणून लिंब म्हणजे कडुलिंबाचं झाड. कडुलिंबाचे झाड प्रत्येक वर्षी किमान 1 लाख झाड आम्ही ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये त्याचं वृक्षारोपण करू आणि ते कसं वाढवू ह्याच्यावर आमचा जास्त जोर असेल सेकंड इयर करतो. नंतर सांगतोय मी आंतरराष्ट्रीय विमानतळ तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्टडी होईल आणि ह्या वर्षी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे शिलान्यास होईल. तिसऱ्या वर्षामध्ये शिलान्यास म्हणजे प्रॉपर पायबंदी हे पायबंदी होईल तिसऱ्या वर्षामध्ये. आणि हे कसं असेल इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणजे कार्गो हब आणि डोमेस्टिक हे इंटरनॅशनल पॅसेंजर लोकांसाठी महत्त्वाचं म्हणजे ते युवा हा डायव्हर्ट झालेले काही युवा जॉब करतात. त्यांना योग्य दिशा देणे शिक्षणाच्या माध्यमातून आणि त्यांना शिक्षण माध्यमातून एक असे उद्योजक होते सोलापूरमध्ये जेणेकरून जास्तीत जास्त या ठिकाणी सोलापूरमध्ये जॉब जास्त निर्माण होते त्याच्यावर जास्त भर असेल. आणि इंडस्ट्री कॉरिडॉर सोलापूर सांगितलं आम्ही त्याची लेवल वाढवलं जास्त आणि सोलापूर ब्रँडिंग प्रोग्राम कागद असेल किंवा कवल असेल ह्याच्याही आपण जागतिक स्तरावर उत्पादन वाढून त्याला कसं घेऊन जाऊ शकतो हा आमचा ध्येय आहे. आणि परत सोलापूरची वाहतूक केंद्र प्रॉपर्टी सेपरेट वाहतूक केंद्र सुरुवात करून जेणेकरून ठाणे सोलापूरमध्ये रस्त्याचं जे जाळ आहे एकदम छान इंटिग्रेट केलेलं आहे. त्याचबरोबर आपली रेल्वेचं जाळ पण आहे. फ्युचरमध्ये 2-4 मोठमोठे आपले नॅशनल लेवलचे हायवे येणार आहेत आणि सोबतच आपण फ्युचरमध्ये प्लॅन करतो. इंटरनॅशनल एअरपोर्टचा प्लॅन होतो, मेट्रोचा प्लॅन होतो. त्याच्यामुळे आपण सोलापूरमध्ये सेपरेट वाहतूक केंद्र उभा केलं जाईल. सर्वात महत्त्वाचा एक मुद्दा आहे सोलापूरसाठी वीज पुरवठा. तो जर 24/7/365 डेज आपल्या वीज पुरवठा ध्येय आहे. तर तुम्हाला माहिती आहे की सोलापूरचा पाऊस पडला की पावसाच्या पहिल्या थेंबातच आपली लाईट जाते. ते का जाते लाईट ते आम्ही स्टडी केलेलं आहे. तर तुम्हाला आपल्या मुंबईच्या पाण्यात जर कम्पेअर केलं मुंबईच्या मध्ये जे पावसाचं प्रमाण आहे आपल्या सोलापूरची 6 पटीने जास्त आहे. ठीक आहे. तरी म्हणजे 99% लाईट जात नाही. तर महत्त्वाचा मुद्दा काय इथे इन्फ्रास्ट्रक्चर जे इलेक्ट्रिसिटी इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो वीक आहे. तर आपण कसं स्ट्रॉंग करू शकतो त्याला स्ट्रॉंग केल्यानंतर लाईट कुठल्याही क्षणामध्ये लाईट जाणार नाही हे महत्त्वाचं आमचं मुद्दा असेल. ठीक आहे. इन्फ्रास्ट्रक्चर सगळं आहे त्याच्यामध्ये. हो. तर तुम्ही अपक्ष उभारलाय. हो. बरोबर. ही गोष्ट आतापर्यंत 17,000 जमली नाही. ते मी सांगतो की आले ना कंप्लीट होते 5 वर्षापर्यंत. तर आपण ह्या गोष्टीवर सगळं झालेलं म्हणजे समोर विचार. ठीक आहे. आता पोहोचते 3ऱ्या वर्षामध्ये महत्त्वाचं म्हणजे की महिला सक्षमीकरण त्यांना सोलापूरचे महिला आणि उद्योग विडी कामगार त्यांना सक्षमीकरण करणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांना जास्तीत जास्त उद्योजकासाठी पाठपुरावा करणे हा आमचा मुद्दा असेल. आता आम्ही पोहोचतो 4थ्या वर्षामध्ये. 4थ्या वर्षामध्ये जे मी कामं केलेत पहिला वर्ष, दुसरा वर्ष, तिसरा वर्ष हा कंटिन्यू करून हा मेंटेन करू आम्ही. आणि सांगितल्याप्रमाणे नीम शहराला आम्ही ब्रँडिंग करू. त्याचसोबत सोलापूरमध्ये एक वेगळा नवीन ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी रिसिव्ह आहे सोलापूरमध्ये तो आपण आणले आणि त्याचा अभ्यास केला जाईल. आणि पुढच्या वर्षामध्ये त्याचा शिलान्यास होईल. आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ आपण आणि मेट्रोचं काम सुद्धा इम्प्रोव्ह असतं त्या मुलींना. आता आपण बोलते फायनल इयरला शेवटच्या वर्षामध्ये मेट्रोची ट्रायल रन होईल. सोबतच आपल्या सोलापूरकरांसाठी आपण उद्घाटन करणार आहोत. मेट्रोचा पहिला हे रिंग ट्रेन आहे आणि दुसरा म्हणजे ऑरेंज लाईन कोल्हापूर आहे. त्याचे पूर्ण 5व्या वर्षी आपण उद्घाटन करतो. त्याच्यासोबत इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये सोलापूर कार्गो फ्लाईट पुढे सोलापूर शिकागोपर्यंत जाईल. आणि त्याच्यासोबत काय मुद्दे सोलापूर डाळी द्राक्षे बाजरी मका शेंगाची चटणी तांदळ डावळे आणि प्री पॅक्ड आता सोलापूरचे
म्हणू शकतो आपण किंवा कांदा भाजी हे सगळ्या गोष्टी तिथं शिकागोला घेऊन जाईल आणि त्याच अनुषंगाने अख्ख्या भारतामध्ये सोलापूर डायरेक्टली फ्लाईट असतील कार्गोच्या. तर ह्या आमचं थोडक्यात हे होतं. तर माझं चिन्ह आहे कॉम्प्युटर आणि माझा 19वा नंबर सिरियल नंबर आहे आणि जर पॅलेट मध्ये बघायला गेलं तर सेकंड पॅलेट मध्ये माझा नंबर लागतो 3rd रोला. हे माझी थोडं इन्फॉर्मेशन. आता प्लीज विचार. भारतीय संविधानामध्ये खासदारकीची डेफिनेशन काय आहे म्हणजे मला खासदारकी डेफिनेशन काय होतं का तर जे लोक ज्या नागरिकांना एक उत्तम पायाभूत सुविधा प्रोव्हाइड करणे हा त्यांचं काम आहे. त्यांचा मला जे शक्य आहे सर्व गोष्टी आणि हे माझं स्वप्न नाही स्वप्न त्यांनी पाहिजे आहे ते इम्प्लिमेंटेबल आहे. व्यवस्थित केलं तर त्याप्रमाणे 5व्या वर्षी मेट्रो चालवेल आणि आपल्या सर्व इंटरनेट लागू लोकांचा रिव्ह्यू कसा माहिती का लोकांचा रिव्ह्यू त्यांचा ह्या अरेग्युलेटरीवर हे ऍक्च्युली प्रोसेस कसं होणार आहे ते पुढे कसं जाणार आहे त्याच्या संदर्भात आम्ही डिटेल स्टडी केले कशा पद्धतीने आपण पुढे हा फार महत्वाचा आहे. मुवमेंट इज व्हेरी वेल इम्पॉर्टंट. एखादा प्रकल्प आला त्याला ह्या टेबल टेबल कसा घेऊन जाणे मुवमेंट करणे मुवमेंट असल्याचे काय होतं प्रकल्प 2-3 वर्षामध्ये प्रकल्प झालेला आहे.